हाय सगळ्यांना. तर आज माझ्याकडे भरपूर असे मटार उरलेले होते, तर मी विचार केला आज काय आपण मटार कचोरी बनवूया. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक आयडिया सांगते की तुम्ही तुरीची दाणे पण वापरू शकता, कारण आता तूर पण बाजारात आलेल्या आहेत, ओल्या तुरी, तर तुम्ही त्यासुद्धा वापरू शकता. मग काय मजा आहे ना खायची मस्त मटार कचोरी. आणि हां, का बघितल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना पाठवा. आपण एवढे मेहनत घेतो, करतो, बघतो, तर नक्की एक लाईक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. मग चला तर वेळ नाही घालवता आपण करायला घेऊया रेसिपी. आज आपण मस्तपैकी वाटाणा कचोरी करणार आहोत. आणि आता भरपूर असं प्रमाणात ओला वाटाणा मटर बाहेर आलेला आहे विकायला. मी चांगले 1/2 किलो वाटाणे घेतलेले आहेत, हिरवे वाटाणे ओला. आणि इथे आपण वाटण्यासाठी लागणारं साहित्य बघायचं आहे. इथे मी अख्खा एक लसूण सोलून घेतलेला आहे, एक अख्खा लसूण सोलून घेतलाय. इथे त्याच्यानंतर आलं कापून घेतलेलं आहे. चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्हाला, आणि धने आणि हे घ्यायचं आहे कोथिंबीर. आणि इथे मी बडीशेप घेतलेले आहे. तर काय करायचं, हे वाटाणे ना आपल्याला बारीक वाटायचे नाहीये, क्रश करायचे मिक्सरला. मिक्सर अर्धा बंद चालू करून असं क्रश करायचं आहे. आणि हे तुम्ही पेस्ट करून घेतली तरी चालेल, किंवा त्या क्रश करताना टाकले तरी चालतील. तर आता हे आपण पहिल्यांदा वाटून घेऊया. हे बघा, आपलं छान असं मी कटरमधून करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे असं कटर नसेल तर तुम्ही मिक्सरमधून पण चालू बंद करू शकता. वाटाणा आपला कोवळाच होता, त्यामुळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे, त्याला उकडलेलं वगैरे असं काही नाहीये. आता याच्यात तेलात आपला छान तो फ्राय होणार आहे. तर आता इथे मी 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. आणि आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे. थोडा हिंग घातलाय मी याच्यामध्ये. आणि थोडंसं आपल्याला डाळीचं पीठ पण घालायचंय, त्याच्याने चव आणखीन छान येईल. थोडंसं तेलामध्ये आपण भाजून घेणार आहोत डाळीचं पीठ. छान असं मी 2 चमचे घातलेले आहे डाळीचं पीठ. छान हे तेलामध्ये आपलं मस्त भाजलेलं आहे. आणि याच्यातच आपण हे सगळं वाटलेलं आपण जो काही वाटाणे, आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये तुम्ही आता हे निघालेलं आहे म्हणजे काय ते तुरीचे दाणे सुद्धा घालू शकता. तुरीचे दाणे आणि मटारची पण कचोरी तुम्ही करू शकता. आता ओल्या तुरी पण भरपूर आलेल्या आहे. लसणाची तुम्ही ओल्या लसणाची पाट घालू शकता याच्यामध्ये. तर हे छान आपल्याला परतून घ्यायचं, मस्त एकदम बारीक गॅस करायचा आहे. हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त, म्हणजे आपलं बेसन पण त्याच्याबरोबर होईल. आणि मटरचे क्रश केलेले मटरचे दाणे पण आपले छानसे परतून होतील. आणि त्याच्यातच आपण हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, बडीशेप, धने हे सगळं याच्यामध्ये घातलं होतं. आणि मी त्या भांड्याने मी करून घेतलं होतं. हे भांडं प्रत्येकाकडे असतं कांदा वगैरे कापायचं नसेल तुमच्याकडे तर तुम्ही मिक्सरमध्ये चालू बंद करू शकता, पण पेस्ट नाही करायची आपल्याला वाटाण्याची. हे छान आपल्याला परतून घ्यायचे मस्त असं, त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे. किंवा तुम्ही कधी कधी थोडंसं वाफवून किंवा तुम्ही कढईमध्ये थोडंसं तेल टाकून वाटाणा भाजून घेऊन मग जरी क्रश केला तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचंय, चाट मसाला. याच्यामध्ये मी चाट मसाला घालते. आणि हे जो माझ्याकडे 2 बटाटे उकडलेले होते ते पण मी याच्यात घालून घेते. ते पण छान आपण परतायचंय. मीठ आपण नंतर घालूया. त्याच्यात आपण कांद्याचा वगैरे वापर केलेला नाहीये, कांदा वगैरे काहीच घातलेला नाहीये, कारण आपल्याला मटर कचोरी करायची आहे. छान मी परतून घेते. आता याच्यात छान आपण चवीनुसार मीठ घालायचंय. तुम्ही काळं मीठ घातलं तरी चालेल, जे आपल्याकडे असेल ते घालायचं आपण. नंतर याच्यामध्ये थोडीशी साखर घालते. आणि छान परत आपण हलवून घेऊया.
आता थोडासा आपण गरम मसाला पण घालूया याच्यामध्ये. गरम मसाला घातलाय आपण याच्यामध्ये. तुम्हाला हवं तर थोडंसं लाल तिखट पण तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे मनुके घालायचे. मनुके काजू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, नाही घातलं तरी चालेल. आणि ह्यात आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. तुम्ही फक्त एकदा टेस्ट करायचं की ते खारट आळणी वगैरे कसं आहे. आणि शेवटला आपल्याला लिंबू पिळायचं आहे याच्यामध्ये, किंवा तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती टाकली तरी चालेल. यात आपलं सारण रेडी आहे. याच्यात तुम्हाला काही आणखीन ऍड करायचं तर तुम्ही ऍड करू शकता. बघा आता आपलं छान असं सारण तयार झालेलं आहे. याचे तुम्ही पराठे पण करू शकता. आता याच्यात काय करायचं, आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं. मी अर्ध लिंबू पिळलेलं आहे याच्यात, म्हणजे ती कचोरी आपली खूप सुंदर होईल. आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे. हे पहा आपलं मटरचं सारण तयार झालेलं आहे. आता हे आपण थंड होईपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. तर आता मी साईडला ठेवते. आपण काय करूया, 1 वाटी मैदा घेऊया. तुम्ही मैद्याच्या पण नुसत्या करू शकता किंवा गव्हाच्या पण करू शकता. आणि 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्याच्यातच आपल्याला थोडंसं आपल्याला बेसन पीठ मिक्स करायचंय, किंवा तुम्ही नुसतं गव्हाच्या पिठाचा करा आणि त्याच्यामध्ये थोडासा बारीक रवा घातला तरी चालेल. तर आता आपण याच्यात थोडंसं 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला चवीनुसार आपल्याला याच्यात थोडंसं मीठ घालायचंय. चवीनुसार मीठ घालायचंय. नंतर आपल्याला थोडासा ओवा घालायचा आहे. ओवा हातावर मिक्स चांगला चोळून घ्यायचा आहे. ओवा घातलेला आहे. याच्यामध्ये आपण आता आपण तेल नाही घालायचं, याच्यामध्ये आपण तुपाचं मोहन घालायचंय. मी आता 2 चमचे घालते. त्याची मूठ वळली पाहिजे इतपत आपलं मोहन व्यवस्थित झालं पाहिजे. आता याच्यात आपण सगळं घातलेलं आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. हे असं मिक्स छान करून घ्यायचंय आपल्याला. आणि त्याच्यानंतर बघायचं की आपली मूठ वळते की नाही, ती पिठाची आपलं मोहन बरोबर आहे की नाही. आता हे आपण एकत्र करून घेतलेलं आहे. सगळं चोळून घ्यायचं मस्त असं. तर अजून आपल्याला थोडंसं घालावं लागेल, कारण आपलं मोहन कमी पडते तुपाचं. कारण माझे हे छोटे चमचे होते त्याच्यामुळे मोहन कमी पडलं मला. तर मग तुम्ही साधारण 2-2.5 चमचे घाला तुम्ही. आता हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचंय. आणि आता आपल्याला बघायचंय की आपली मूठ वळते की नाही, पीठ आपलं बरोबर आहे की नाही कचोरीसाठी. तर आता हे सगळं आपण असं मिक्स करून घेतलंय. आता आपली मूठ झालेली आहे, म्हणजे आपलं मोहन बरोबर आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आणि पीठ असं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, या प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं सगळं पीठ. आता मी हे पीठ सगळं मळून घेते, व्यवस्थित गोळा करून घेते. बघा हे असं पीठ मी मळून घेतलेलं आहे, गोळा छान असा व्यवस्थित. आता हा जरा 5-10 मिनिटं आपण झाकून ठेवूया. आणि आता आपण काय करायचं, हे जे सारण आपण केलेलं आहे त्याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया. तर आता जेवढे आपल्याला कचोऱ्या बारीक मोठ्या करायच्या असतील त्याप्रमाणे आपण गोळे असे करून घ्यायचे आहेत, म्हणजे करायला नंतर मग सोपे पडतील. मी काही छोट्या करते, काही मोठे गोळे करून ठेवते. असे आपण गोळे करून ठेवूया, म्हणजे नंतर आपला वेळ नाही जाणार. याच्यात आपण मनुके वगैरे सगळे टाकलेले आहेत, तुम्ही काजू पण टाकू शकता. हा एक मी छोटा केलाय, एक मोठा करते मी. असे आपण गोळे तयार करून ठेवूया सगळे. आता मी हे सगळे गोळे तयार करून घेते. छान आपण एवढा उंडा घेतलेला आहे आणि थोडंसं पीठ लावून आपल्याला लाटायचं आहे. आपण 2 प्रकारच्या कचोऱ्या करणार आहोत. तर मी ही पूर्ण चपाती अशी लाटून घेते, पातळ अशी लाटून घ्यायची आपल्याला.
छान अशी मी पातळ लाटून घेते। ही अशी मी पातळ लाटून घेतलेली आहे आणि याला आपण थोडंसं तूप लावायचंय, तेल नाही लावायचं, आपण थोडंसं तूप लावून घेऊया सगळीकडनं। मी तुम्हाला हा एक प्रकार दाखवते आणि दुसरा एक साधा दाखवते। जर अशी कुरकुरीत खायची असेल तर जरा थोडीशी मेहनत घ्यायची। तर थोडंसं पीठ भुरभुरलंय, आता मी ही चपाती अशी फोल्ड करते आणि दुसरी पण अशी फोल्ड करते। ह्याच्यावर पण आपल्याला थोडं तूप लावून घ्यायचंय। थोडंसं पीठ लावायचंय आणि आता हे परत याच्यावर आपल्याला असं फोल्ड करायचंय अशी। बस हे अशी आपल्याला फोल्ड करायची आहे। त्याच्यानंतर हा असा हे करायचं, गोल गोल करत जायचंय। हे बघा, हा असा आपण गोल केलेला आहे। हे अशी डिझाईन दिसतंय। आता आपण याला मध्ये कटिंग करून घ्यायचंय। आणि हा कापलेला भाग खाली ठेवायचा आहे। आता ह्याच्याने तुम्ही अशा हाताने पण करू शकता, असं 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 पण तुम्ही करू शकता किंवा थोडंसं लाटून पण करू शकता। आणि ह्या तळताना एकदम बारीक गॅस करायचा। आता हे आपण याच्यामध्ये आपले जे काही आपण छोटे छोटे बॉल बनवले होते ते आपण याच्यात घालूया। जेवढे बसतील, जसे बसेल सारण तेवढं आपण घालायचं याच्यामध्ये छान असं, आणि प्रेस करायचंय असं मस्त। आणि मग असं त्याला पूर्ण बंद करून घ्यायचंय आपल्याला। आपण मोदक कसा बंद करतो तसं आपल्याला पूर्ण बंद करून घ्यायचंय। एक्स्ट्राचं पीठ जास्त असेल तर ते काढून घ्या, नाहीतर मग तिथेच दाबून घ्या। हे बघा, आता हे काय होईल माहिती, याची डिझाईन जी येईल ना ती तळताना तुम्हाला दिसेल। हे बघा, ही एक झाली आपली। दुसरी पण आपण करून घेऊया। अशी आपल्याला पारी करायची आहे। ही बघा, आता याच्यामध्ये ही मी सारण स्टफ केलंय। सारण मी जरा जास्तच घेतलंय आणि हे आता आपल्याला बंद करायचे। हलक्या हाताने करायची आपल्याला। अशी आपण बंद करून घेतली बघा। म्हणजे ही पण तुम्हाला दिसत असेल तर अशी डिझाईन येईल छान अशी। आता ह्या झाल्या दोन। आता दुसरी आपण नुसती आपण गोळा घेऊन थोडासा आपण लाटून घेऊया, असं लाटून घेऊया। ह्या जरा खस्ता होतात छान। हे बघा, असं लाटून घ्यायचंय आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा जो आपला गोळा आहे, ही साधी सिंपल पद्धत। मग ही अशी आपण हे करून घ्यायचं, दुमडून घ्यायचं सगळीकडनं, मोदकांना करतो ना तसं। ही बघा, ही एक झाली आपली एक कचोरी। ही तुम्ही अशी ठेवू शकता किंवा तुम्ही चपटी अशी करू शकता, चपटी पण करू शकता। म्हणजे जे सारण घातलंय ते सगळीकडे पांगेल। आणि दुसरी तुम्ही नुसतीच अशी गोल पण करू शकता। आता मी ही असा एक प्रकार दाखवला, तुम्ही हा किंवा हा करा। मी हे सगळे करून घेते आणि मग आपण तळायला घेऊया। बघा, आपल्या सगळ्या प्रकारच्या कचोऱ्या करून तयार झालेल्या आहेत। मटरच्या गोल आहेत, त्यानंतर अशा आहेत, त्याच्यानंतर पसरट आहे। तर तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही तसा आकार देऊ शकता। आता आपण तेल पण तापत ठेवलंय। खूप तेल तापवायचं नाही, खूप तेल तापलं तर ते लगेच लाल होऊ शकते, त्यामुळे खूप तेल तापवायचं नाही। थोडं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कचोरी सोडणार आहोत। तर याच्यात आपण आता म्हणजे आता आपलं तेल साधारण गरम आहे, तर आपण आता याच्यामध्ये कचोऱ्या सोडून घेऊया। आणि एकदम बारीक गॅसवर आपल्याला या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। अजिबात गॅस फास्ट करायचा नाहीये।
ही एक गोल केलेली आहे मी, ती पण घालते. ही थोडी डिझाईनची आहे. आता हे आपण हळूहळू गॅसवर करायचं आहे. तेलामध्ये तळून द्यायचं, घाई करायची नाही, नाहीतर मग ते आतून कच्च्या राहू शकतात. म्हणून एकदम स्लो गॅसवर आपल्याला ह्या छान तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही हवं त्याला बेक पण करू शकता. वरती थोडंसं दूध लावून ते बेक करू शकता. तर ह्या आपल्या छान होऊन द्यायच्या. हे बघा छान आपल्या कचोऱ्या होत आहेत मस्त अशा. हा हा हा, खूप सुंदर होत आहेत. घाई करायची नाहीये, मस्त होऊन द्यायच्या आहेत. अजिबात फुटत नाही, काही नाही. छान सगळीकडनं आपल्याला कचोरी छान अशी मस्त करून घ्यायची आहे. आपल्याला मटर कचोरी होऊन देऊया आपण छान बारीक गॅसवर. हे बघा आपले छान झालेले आहेत. एक एक आपण काढून घेऊया, छान असं निथळून घेऊया. तुम्ही बघा ह्याची डिझाईन बघा कशी आलेली आहे. छान डिझाईन आली आहे ना. आपण ते पोळी हे केली ना त्याला तूप वगैरे लावून, त्याच्यामुळे ते कचोरीला डिझाईन छान आलेली आहे. हे बघा, आणि ही आपली गोल आहे. हे बघा, आणि अजिबात तेल पीत नाहीत, काही नाही, व्यवस्थित आहेत. आता आपण दुसऱ्या पण अशाच करून घ्यायच्या आहेत. हे बघा आपल्या छान अशा मस्त मटर कचोऱ्या तयार होऊन आलेल्या आहेत. तुम्हाला अशा जर नसेल करायचं तर तुम्ही साधे सिंपल असा पारी करून त्याच्यात भरून जरा चपट्या हाताने करून तळलं तरी चालेल. आणि काहीच नाही करायचं तर ते सारण तुम्ही छान पराठ्यामध्ये पण घालू शकता, पराठे पण करू शकता. तर आता इथे छान आपल्या मटार बाजारात भरपूर आलेला आहे, तर आपण मटार कचोरी झालीच पाहिजे. हे आपल्या छान अशा एवढ्या भरपूर 2 वाटीच्या एवढ्या मोठ्या मोठ्या मी केलेल्या आहेत. तर मी एक त्याच्यातली एक फोडून दाखवते. बघा डिझाईन मध्ये केलेल्या आपल्या अशा छान अशा डिझाईन आलेली आहे त्याला बघा. आणि हे बघा इकडे पण बघा तुम्ही, छान अशा मस्त अशा डिझाईन मध्ये आलेल्या आहेत त्या. आणि आपण गोल मध्ये पण केलेल्या आहेत. हे बघा गोल मध्ये पण आपली कचोरी झालेली आहे. त्याच्यानंतर आपण इथे चपटी पण करून घेतलेली आहे, ती पण छान झालेली आहे. अजून गरम आहेत खूप, जशा थंड होतील तशा त्या कुरकुरीत होतील. त्यात आपण एक फोडून बघूया. एक फोडते मी कचोरी. बघा आवाज येतोय ना, बघा वाफा पण निघतायत. बघा वाफा निघतायत छान अशा. आणि बघा आतमध्ये सारण बघा किती छान स्टफ भरलेला आहे, खूप भरपूर असं. मग काय मंडळी, आता मी खाणार आहे सॉस बरोबर. तुम्ही पुदिन्याची चटणी करा किंवा सॉस बरोबर खा, नुसते खा. तर आता मी मस्त याच्यात छान असं खाणार आहे याच्यात लावून, आणि सांगते तुम्हाला कशा झाल्यात. एकदम भारी झालं. गरम गरम कचोऱ्या खूपच छान झालेले आहे. सारण पण आपण खूप भरलेलं आहे कचोरीमध्ये. जसे ह्या थंड होतील ना तशा त्या छान अशा मस्त लागतील, अशा खुसखुशीत. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि आवडले तर लाईक करा, शेअर करा. स्नेहलता लाईफस्टाईलवर जाऊन नक्की याची रेसिपी पहा. तुम्हीच नका बघू तर तुमच्या मैत्रिणींना पण पाठवा ही कशी करायची. अगदी साधी सोपी सिंपल पद्धत आहे. आणि मटार पण बाजारात आहे. परत एकदा सांगते, याच्यामध्ये तुम्ही ओल्या तुरीची दाणे पण घालू शकता. आणि छान कचोरी तुम्ही बनवून खाऊ शकता. आपल्या हातची चव घरच्यांना देऊ शकता. त्यामुळे एकदम गरमागरम मस्त अशी सॉस बरोबर चटणी बरोबर ही चटणी तुम्ही नक्की करा कचोरी. आणि कशी झाली ती मला कळवा. आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा. मैत्रिणींना पाठवा ही रेसिपी, म्हणजे त्या पण बघून करतील. तर बाय बाय, धन्यवाद.